ओके. नेक्स्ट आपल्याला प्रॉफिट किती ट्रान्सफर केलं तो आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे प्रॉब्लेममध्ये 20%, 25% अँड 10% आपल्याला प्रोव्हाइड केलं. पण इथे इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड केलं आहे, प्रॉफिट पर्सेंट ऑन ट्रान्सफर प्राईस प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे हे जे प्रॉफिटचे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केले ते ऑन ट्रान्सफर प्राईस आहेत. ओके. आणि आपल्या प्रॉब्लेमचं जेव्हा आपण सोल्युशन करणार आहोत तेव्हा ते ट्रान्सफर प्राईस आपल्याला अवेलेबल नसते, आपल्याला कॉस्ट प्राईस अवेलेबल असते. त्यामुळे प्रत्येक प्रोसेसचा आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपल्याला कॉस्ट प्राईस किती येते, आपल्याला म्हणजे किती कॉस्ट प्राईसवरती किती पर्सेंटेज येतील ते आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. तर त्यासाठी आपल्याला हा चार्ट आहे ना, त्या चार्टमध्ये आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. आपल्याला प्रॉफिट किती सांगितलेलं आहे, इथे फर्स्ट प्रोसेसमध्ये 20% सांगितलेलं आहे ऑन ट्रान्सफर प्राईस. ओके. तर ट्रान्सफर प्राईस म्हणजे सेलिंग प्राईसवरती आपल्याला 20% सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण जे लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं तसंच की सेल प्राईसवरती आपल्याला पर्सेंटेज प्रोव्हाइड केले, तर आपल्याला सेल प्राईस आपल्याला 100 ॲज्युम करायचे. त्यावरती आपला प्रॉफिट सांगितलेला आहे 20%. ओके. सेलिंग प्राईसवरती प्रॉफिट आपल्याला सांगितलेलं आहे 20%. ओके. त्यामुळे कॉस्ट प्राईस आपली फाइंड आउट होईल 80%. फॉर्म्युला आपण यूज केला, कॉस्ट प्राईस इज इक्वल टू सेल प्राईस मायनस प्रॉफिट. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू सेल प्राईस मायनस प्रॉफिट, म्हणजे 100 मायनस 20 इज इक्वल टू 80. ओके. आता आपल्याला कॉस्ट प्राईस 100 असताना आपला किती प्रॉफिट असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 100 डिवाइड बाय 80 इंटू 20. ओके. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 100 डिवाइड बाय 80 इंटू 20. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर फाइंड आउट होतोय 25. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर फाइंड आउट होतोय 25. ओके. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट प्रोसेसमध्ये जेव्हा आपण प्रॉफिट जेव्हा फाइंड आउट करणार आहोत तेव्हा कॉस्ट प्राईसवरती तो किती असेल, तर तो 25% असेल. ओके. फर्स्ट प्रोसेससाठी कॉस्ट प्राईस किती असेल, किती पर्सेंट आपल्याला फाइंड आउट करायचं, तर 25% ऑन कॉस्ट प्राईस येईल फर्स्ट प्रोसेससाठी. ओके. सेकंड प्रोसेसचा आपण नंतर आपण फाइंड आउट करूया. ओके. नेक्स्ट आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, इंटर प्रॉफिट फॉर ओपनिंग स्टॉक. ओके. तर ओपनिंग स्टॉकमध्ये जो प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड आहे तो आपल्याला इथे सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. जसं आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण फाइंड आउट केले की फर्स्ट प्रोसेसमध्ये आपला प्रॉफिट फाइंड आउट होत नाही, तसंच तुम्ही इथे पण बघा, आपल्याला फर्स्ट प्रोसेसमध्ये ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 2000, पण प्रॉफिट बघितला तर 0 आहे, प्रॉफिट बघितला तर डॅश आहे. ओके. तर फर्स्ट प्रोसेसमध्ये ओपनिंग स्टॉकमध्ये सुद्धा प्रॉफिट अवेलेबल नसणार आहे. जसं तुम्ही लास्ट प्रॉब्लेममध्ये बघितलं की फर्स्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉफिट अवेलेबल नव्हता, तसंच इथे सुद्धा फर्स्ट प्रोसेसमध्ये प्रॉफिट अवेलेबल नसणार आहे, ओपनिंग स्टॉकमध्ये सुद्धा तो अवेलेबल नसणार आहे. तो सेकंड प्रोसेसपासून तो स्टार्ट होणार आहे ॲड व्हायला प्रॉफिट. ओके. त्यामुळे सेकंड प्रोसेसमधला प्रॉफिट, थर्ड प्रोसेसमध्ये आपला प्रॉफिट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, आणि फिनिश स्टॉकमध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉकमधला प्रॉफिट आपल्याला सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे स्टॉक इन प्रोसेस इज व्हॅल्यूड ॲट प्राईम कॉस्ट. मोस्टली प्रॉब्लेम तुम्ही बघाल तर प्राईम कॉस्टचंच व्हॅल्युएशन दिलेलं असेल. ओके. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेममध्ये पण कधी वेगळी इन्फॉर्मेशन कधी प्रोव्हाइड केली तर आपल्या त्यानुसार आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला करायला लागेल. ओके. नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, द फिनिश स्टॉक हॅज बीन व्हॅल्यूड ॲट अ प्राईस ॲट विच इट वॉज रिसिव्ड फ्रॉम द प्रोसेस 3. ओके. आपल्याला फिनिश स्टॉकची जी व्हॅल्युएशन आपल्याला करायचं आहे ना, ते आपल्याला सेल प्राईस आपल्याला प्रोव्हाइड केलेली असते, तर सेल प्राईसमधून आपण बॅलन्सिंग अमाऊंटनुसार आपण ते फाइंड आउट करणार, आणि प्रोसेस 3ची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत फिनिश स्टॉक अकाउंटला, आणि मग बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. तर ती बॅलन्सिंग अमाऊंट आपली फाइंड आउट होईल, ती आपली प्रॉफिट पोर्शन आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. आपल्याला जर लास्ट प्रॉब्लेममध्ये जसं प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे, त्यात 3 गोष्टी इथे प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. एक फर्स्ट आहे प्रोसेस कॉस्ट अकाउंट शोईंग प्रॉफिट एलिमेंट ॲट ईच स्टेज. ओके. ते आपण सर्व आपण प्रोसेस अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. इथे 3 प्रोसेस अकाउंट, प्रोसेस 1, प्रोसेस 2 अँड प्रोसेस 3. ओके. नेक्स्ट आपण ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. जो प्रॉफिट मिळालेला आहे, जो आपण फाइंड आउट करू प्रोसेसमध्ये, जो प्रॉफिट आपल्याला मिळालेला असेल तो टोटल आपल्याला प्रॉफिट मेन्शन करायचा आहे. नेक्स्ट आता इथे ओपनिंग स्टॉक पण दिलेला आहे, तर ओपनिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट तो आपल्याला ॲड करायचा आहे, आणि क्लोजिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला तो लेस करायचा आहे, आणि असं आपल्याला करून आपल्याला जो ॲक्च्युअल प्रॉफिट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण प्रिपेअर केलेलं, लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण जे प्रिपेअर केलेलं तिथे फक्त क्लोजिंग स्टॉक होता अनरिअलाइज प्रॉफिट, त्यामुळे तो आपण काय केलेला, आपण लेस केलेला. क्लोजिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट असेल तो लेस होतो, पण कधी ओपनिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट असेल तर तो आपल्याला ॲड करून घ्यावा लागेल. ओके. तर क्लोजिंग स्टॉकमधला आपल्याला लेस करायचं आहे, आणि ओपनिंग स्टॉकमधला आपल्याला ॲड करायला लागेल. तर ओपनिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट त्याने ऑलरेडी इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे प्रॉब्लेममध्येच.
ओपनिंग स्टॉकमधला अनरिअलाइज प्रॉफिट त्यांनी प्रॉब्लेममध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे आणि क्लोजिंग स्टॉकमधला आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर आपल्याला ओपनिंग स्टॉकमधला आपल्याला ॲड करायचं आहे आणि क्लोजिंग स्टॉकमधला आपल्याला ॲड करायचं आहे टू इन ऑर्डर टू फाइंड आउट द ॲक्च्युअल प्रॉफिट. ओके, कारण जो प्रॉफिट आपण मेन्शन करणार तो प्रॉफिट आपल्याला त्या प्रॉफिटमध्ये आपल्याला ओके, तर त्या जी आपल्याला जो प्रॉफिट जो मेन्शन केलेला असेल, आपण जो प्रॉफिट जो फाइंड आउट करणार त्या प्रॉफिटमध्ये अनरिअलाइज प्रॉफिट इन्क्लूड असणार आहे तो आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. ओके, तर तो इलिमिनेट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा टोटल जो प्रॉफिट आपण मेन्शन केलेला आहे प्रॉब्लेममध्ये, जो आपण प्रॉफिट जो फाइंड आउट केला आहे त्यामधून आपण ओपनिंग स्टॉकचा अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला ॲड करायचा आहे आणि क्लोजिंग स्टॉकचा अनरिअलाइज जो प्रॉफिट आहे तो आपल्याला लेस करायचा आहे आणि आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ओके, सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले 3,00,000 रुपीज. ओके, आणि फायनली आपला स्टॉक व्हॅल्युएशन सांगितले फॉर बॅलन्स शीट पर्पज. तर स्टॉक व्हॅल्युएशन म्हणजे आपण काय करणार आहोत, जी जर आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपण टेस्ट केला, आपण जो कॉस्ट प्राईज आहे ती आपण मेन्शन केली. बघा, फर्स्ट प्रोसेसमधली जी कॉस्ट प्राईज होती स्टॉकची ती आपण मेन्शन केली. ही ते 2,000 होती फर्स्ट प्रोसेसमधली. सेकंड प्रोसेसमधली 3,600. फक्त कॉस्ट प्राईज आपल्याला बॅलन्स शीटला आपल्याला शो करायचे, कॉस्ट पोर्शन त्यामधला. ओके, त्यातला प्रॉफिट पोर्शन इलिमिनेट करायचा आणि रिमेनिंग जो पोर्शन असणार आहे तो प्रॉफिट पोर्शन आपल्याला इलिमिनेट करून रिमेनिंग जो पोर्शन असणार आहे कॉस्ट पोर्शन तो आपल्याला फक्त बॅलन्स शीटला आपल्याला शो करायचा आहे. ओके, तर हे क्लोजिंग स्टॉक, या 3 जे क्लोजिंग स्टॉक होते आणि हा जो चौथा फायनल जो क्लोजिंग स्टॉक होता तो आपल्याला इथे क्लोजिंग स्टॉकची इथे टोटल करायचे आणि ती आपल्याला बॅलन्स शीटला आपल्याला शो करणार आहोत. म्हणजे बॅलन्स शीटला आपला स्टॉक किती शो होईल, तर 12,432 बॅलन्स शीटला आपला स्टॉक आपल्याला मेंटेन करायला लागेल. ओके, तर आता सोल्युशन मी एक्सेलमध्ये सॉल्व करत नाही, डायरेक्ट इथे सोल्युशन तुम्हाला सोल्युशनमध्ये दाखवतो आपण कुठल्या गोष्टी आपण ट्रान्सफर केल्या आहेत त्या. आपण फर्स्ट आपण प्रोसेस 1 आपण सॉल्व करणार आहोत. ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केले 2,000 रुपीज. ओके, तर ओपनिंग स्टॉक आपल्याला स्टार्टिंगला मेन्शन करायचं आहे 2,000 रुपीज. हा ओपनिंग स्टॉक इथे मेन्शन होईल. ओके, 2,000 रुपीज. ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नाही आहे. आपला फर्स्ट प्रोसेस आहे त्यामुळे प्रॉफिट पोर्शन नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे प्रॉफिट कॉलम नील आहे. ओके, प्रॉफिट नील आहे. कॉस्टमध्ये जेवढी अमाऊंट आपण मेन्शन करणार आहोत तेवढीच आपल्याला टोटलमध्ये मेन्शन करायचे. ओके, नेक्स्ट आपल्याला जे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला शो करायचे. ओके, नेक्स्ट डायरेक्ट मटेरियल 13,000 आणि डायरेक्ट वेजेस 10,000. ते ॲज इट इज आपण त्या खालोखाल आपण मेन्शन करणार आहोत. ओके, 13,000 अँड 10,000. पण हे मेन्शन करताना आपल्याला तिथे सुद्धा प्रॉफिट पोर्शन नसणार आहे, कारण की एक्सपेन्सेसमध्ये काय प्रॉफिट पोर्शन नसणार आहे. त्यामुळे ते आपण ॲज इट इज जी टोटलमध्ये जी अमाऊंट आपण मेन्शन करणार आहोत तीच सेम अमाऊंट आपण मेन्शन करणार आहोत कॉस्ट कॉलममध्ये. ओके, टोटलमध्ये जी अमाऊंट आपण मेन्शन करणार आहोत तीच अमाऊंट आपण कॉस्ट कॉलममध्ये मेन्शन करणार आहोत. ओके, आणि नेक्स्ट आपल्याला याची टोटल करायची आहे आणि ती टोटल केल्यानंतर आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला जो आपल्याला प्रोव्हाइड केला आहे त्या क्लोजिंग स्टॉकमधला आपल्याला प्रॉफिट पोर्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपला प्रोडक्शन ओव्हरहेड आपण नंतर आपण मेन्शन करणार आहोत. प्रोडक्शन ओव्हरहेड आपण नंतर मेन्शन करणार आहोत कारण प्रोडक्शन ओव्हरहेड म्हणजे प्राईम कॉस्टमध्ये ते इन्क्लूड होत नाही आहेत आणि आपल्याला ते स्टॉकचं जे कॅल्क्युलेशन आपल्याला करायला सांगितलेलं आहे ते प्राईम कॉस्ट बेसिसने आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे आपण फक्त डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस हे दोनच आपण गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत आणि आपण स्टॉकचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. ती स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला 5,000 रुपीज. ओके, तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला फर्स्ट प्रोसेस असल्यामुळे प्रॉफिट पोर्शन आपला नील असणार आहे. फर्स्ट प्रोसेस असल्यामुळे प्रॉफिट पोर्शन आपला नील असणार आहे. आपण हा फॉर्म्युला आपण कधी यूज केला तर तुम्हाला ओके, हा आपण कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करतो. कॉस्ट कॉलमची टोटल, तर कॉस्ट कॉलमची टोटल किती आहे 25,000. ओके, कॉस्ट कॉलमची टोटल 25,000. ओके, डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल ती सुद्धा 25,000 आहे. ओके, 25,000. ओके, इंटू स्टॉकची व्हॅल्यू किती आहे 5,000 रुपीज. 5,000 रुपीज आणि हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून अमाऊंट कधी फाइंड आउट केली तर ती 5,000 रुपीजच येईल. ओके, कारण की दोन्ही अमाऊंट त्या सेम आहे त्यामुळे तुमची अमाऊंट आहे ती सेमच येणार आहे, 5,000 रुपीजच येईल. त्यामुळे तुमच्या करंट प्रोसेसमध्ये म्हणजे फर्स्ट प्रोसेसमध्ये प्रॉफिट पोर्शन नील असतो, तर इथे आपला तो नीलच फाइंड आउट होते. बघा फॉर्म्युल्यानुसार आपला आन्सर येते कॉस्ट प्राईस, स्टॉकची कॉस्ट प्राईस आपली फाइंड आउट होते 5,000 रुपीजच आपली फाइंड आउट होते. ओके, तर आपल्याला त्यामधून आपल्याला कॉस्ट प्राईस मायनस करून तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करू शकता. पण स्टॉकची प्राईससुद्धा 5,000 आहे आणि त्याची कॉस्ट प्राईससुद्धा 5,000 आहे त्यामुळे प्रॉफिट पोर्शन आपला नील आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला
प्राईम कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. प्राईम कॉस्ट ही जी आपण टोटल कॉस्ट जी फाइंड आउट केली त्यामधून आपल्याला क्लोजिंग स्टॉक मायनस करायचं आणि आपल्याला प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट होणार आहे. प्राईम कॉस्ट आपली 20,000 रुपीज आपली फाइंड आउट होते प्राईम कॉस्ट. ओके, प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट होईल 20,000 रुपीज. ओके, मला ऑनलाईन आई घ्यायला आवडत नाही. ओके. नेक्स्ट तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेममध्ये जी इन्फॉर्मेशन दिली ती आपल्या नेक्स्ट आपले जे प्रोडक्शन ओव्हरहेड ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, प्रोडक्शन ओव्हरहेड नेक्स्ट आपल्याला ॲड करायचे आहेत. प्रोडक्शन ओव्हरहेड. ओके, प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट झाली, त्यानंतर आपल्या प्रोडक्शन ओव्हरहेड ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. ओके, 10,000 रुपीज आपल्या प्रोडक्शन ओव्हरहेड दिले आहेत आणि प्रोडक्शन ओव्हरहेड म्हणजे कॉस्ट आहे, त्यामुळे कॉस्टमध्ये फक्त प्रॉफिट पोर्शन नसणार आहे, त्यामुळे प्रॉफिटमध्ये काही मेन्शन करणार नाही आहोत. टोटलमध्ये 10,000 आणि कॉस्टमध्ये सुद्धा 10,000 मेन्शन होतील. ओके, आता ही आपल्याला नेक्स्ट आपल्याला जी फाइंड आउट होईल ती आपल्या टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके, आपल्या नेक्स्ट आपल्याला जी फाइंड आउट होईल ती आपल्या टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ते टोटल कॉस्ट फाइंड आउट होते 30,000 रुपीज. ओके, 20 + 10 30,000 रुपीज. ओके, ही टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होते 30,000 रुपीज. ओके, आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं. आपली टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली, प्रॉब्लेममधली आपण मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आपण यूज केली. आता फक्त आपला प्रॉफिट आपला फाइंड आउट करायचा. तो 20% ऑन ट्रान्सफर प्राईस सांगितलेला आहे, पण आपण त्याचं आपण कॅल्क्युलेशन आपण करून बघितलं. 20% ऑन ट्रान्सफर प्राईस म्हणजे 25% ऑन कॉस्ट प्राईस येत आहे. ओके, 20% ऑन ट्रान्सफर प्राईस म्हणजे 25% ऑन कॉस्ट प्राईस आहे. म्हणून आपण ही जी आपल्याला अवेलेबल झालेली प्राईस आहे ती कॉस्ट प्राईस आहे. ही जी अवेलेबल झालेली प्राईस आहे ती कॉस्ट प्राईस आहे. त्यामुळे आपण इथे प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना 30,000 वरती 25% फाइंड आउट करणार, तर इथे आपलं 7,500. ओके, 30,000 वरती 25%. ओके, तर आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होते 7,500 रुपीज. ओके, तर आपला हा प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होते 7,500 रुपीज. हा प्रॉफिट आपल्याला ॲड करून आपल्याला फायनल आपल्याला टोटल आपल्याला फाइंड आउट करायचे. 30,000 + 7,500 इज इक्वल टू 37,500. ओके, हा जो प्रॉफिट जो आपण फाइंड आउट केला 7,500 त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला तो प्रॉफिट आहे, त्यामुळे प्रॉफिटमध्ये सुद्धा तो आपल्याला शो करायचा आहे 7,500 रुपीज. ओके, 7,500 प्रॉफिट आहे, तो 7,500 आपल्याला प्रॉफिट कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे आणि आपल्याला सर्व कॉलमचे आपल्याला टोटल करायचे. टोटल केल्यानंतर आपल्याला ती आपल्या नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला ट्रान्सफर करायचे. ओके, टोटल करायचे, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा, ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, नेक्स्ट प्रोसेस म्हणजे सेकंड प्रोसेसला आपली ती ट्रान्सफर करायचे. ओके, त्यामुळे हे 37,500 30,000 आणि 7,500 हे आपण नेक्स्ट प्रोसेसला आपण इथे ट्रान्सफर करणार आहोत. ओके, नेक्स्ट प्रोसेसला. ओके, सेकंड प्रोसेसमध्ये आपण ट्रान्सफर करणार सेकंड प्रोसेस अकाउंट. ओके, 37,000 30,000 कॉस्ट कॉलममध्ये आणि 7,500 प्रॉफिट कॉलममध्ये. ओके, ॲज इट इज आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. ओके, आपलं फर्स्ट प्रोसेस अकाउंट आपलं कंप्लीट झालं. आता सेकंड प्रोसेसमध्ये आता सेकंड प्रोसेसची इन्फॉर्मेशन. ओपनिंग स्टॉक आहे 12,000 रुपीज, पण ओपनिंग स्टॉकमध्ये इथे प्रॉफिट पोर्शनसुद्धा असणारे सेकंड प्रोसेस असल्यामुळे तो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 2,000 रुपीज. ओके, ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला आहे 12,000 रुपीज, पण त्यातला प्रॉफिट पोर्शन आपल्याला प्रोव्हाइड केला आहे 2,000 रुपीज. ओके, त्यामुळे टोटल कॉलममध्ये मेन्शन करताना आपण 12,000 मेन्शन करणार, प्रॉफिट कॉलममध्ये मेन्शन करताना 2,000 आणि कॉस्ट कॉलममध्ये मेन्शन होतील 10,000 रुपीज. ओके, 12,000 रुपीज प्रॉफिट. ओके, सॉरी, टोटल आपली मेन्शन होईल 12,000 रुपीज, प्रॉफिट 2,000 रुपीज आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलं आहे, त्यामुळे कॉस्ट प्राईस आपली मेन्शन होईल 10,000 रुपीज. ओके, हा ओपनिंग स्टॉक आपण पहिले मेन्शन करून घेतला, ओपनिंग स्टॉक. ओके, नेक्स्ट आपण जो लास्ट प्रोसेसमधला बॅलन्स होता तो आपण ऑलरेडी आपण इथे ट्रान्सफर करून ठेवलेला आहे. ओके, फर्स्ट प्रोसेसमधून जी अमाऊंट ट्रान्सफर झालेली आहे ती आपण मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट आता पुन्हा सेम सिच्युएशन, आपल्याला एक्सपेन्सेस मेन्शन करायचे, डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट वेजेस. ओके, 20,000 अँड 10,500. ओके, 20,000 अँड 10,500, पण ते मेन्शन करताना टोटलमध्ये आणि कॉस्टमध्ये दोन्ही ठिकाणी सेम अमाऊंट मेन्शन होईल. ओके, 20,000 अँड 10,500. ओके, नेक्स्ट आपल्याला टोटल फाइंड आउट करायचे, कारण की आपल्याला जे क्लोजिंग स्टॉकचं जे व्हॅल्युएशन करायचं आहे ते आपल्या प्राईम कॉस्टवरती आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे. ओके, त्यामुळे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना आपल्याला प्राईम कॉस्टवरती करायला सांगितल्यामुळे आपण इथे टोटल आपण करणार आहोत. ओके, टोटल करून आपण क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शन केलेला आहे प्रॉब्लेममध्ये 6,000 रुपीज आहे. ओके, क्लोजिंग स्टॉक आहे 6,000 रुपीज, त्यामुळे इथे आपण टोटलमध्ये आपण मेन्शन करणार आहोत क्लोजिंग स्टॉक 6,000 रुपीज. आता त्यामधलं आपल्याला प्रॉफिट पोर्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे, कॉस्ट कॉलमची टोटल, सेम फॉर्म्युला. ओके,
कॉस्ट कॉलमची टोटल आपल्या किती आहे 70,500. ओके 70,500 कॉस्ट कॉलमची टोटल. कॉस्ट कॉलमची टोटल आहे 70,500 डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल किती आहे 80,000. ओके 80,000 इंटू स्टॉकची व्हॅल्यू किती आहे 6,000 इंटू स्टॉक 6,000. ओके कॅल्क्युलेशन करून तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट होईल, कॉस्टची अमाऊंट फाइंड आउट होईल, म्हणजे स्टॉकमध्ये किती कॉस्ट पोर्शन आहे तो तुम्हाला फाइंड आउट होईल. ओके तो फाइंड आउट होते 5,288. ओके मग इथे आपल्याला फाइंड आउट होईल 5,288. ओके 5,288 आपला या क्लोजिंग स्टॉक जो 6,000 रुपीज आहे त्याच्यामधली 5,288 ही कॉस्ट प्राईज आहे. ओके तर कॉस्ट प्राईज मायनस करून तुम्हाला फाइंड आउट होणार आहे प्रॉफिट. ओके कॉस्ट प्राईज मायनस करून तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट होईल 712 रुपीज. तो प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी तो सेम फॉर्म्युला आहे, प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, प्रॉफिट इज इक्वल टू स्टॉक मायनस कॉस्ट. ओके स्टॉकची व्हॅल्यू आहे 6,000 रुपीज आणि कॉस्ट आपण आत्ताच फाइंड आउट केली 5,288. ओके तर इथे आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होईल 6,000 मायनस 712 रुपीज. तो 712 रुपीज आपण प्रॉफिट इथे मेन्शन केला आहे. ओके नेक्स्ट आपल्याला इथे ॲड करून क्लोजिंग स्टॉक आपल्याला लेस करायचा आहे आणि आपल्याला प्राईम कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके प्राईम कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. ते प्राईम कॉस्ट फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून आपल्याला प्रोडक्शन ओव्हरहेड पुन्हा आपल्याला ॲड करून घ्यायचे. ओके प्राईम कॉस्ट फाइंड आउट झाल्यानंतर प्रोडक्शन ओव्हरहेड आपल्याला ॲड करायचे. ओके ही प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. त्यामध्ये आपल्या प्रोडक्शन ओव्हरहेड आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले ते आपल्याला ॲड करून घ्यावे लागतील. प्रोडक्शन ओव्हरहेड आहे 25,000. ओके तर 25,000 आपल्याला मेन्शन होतील. कॉस्ट कॉलममध्ये सुद्धा सेम आणि टोटल कॉलममध्ये सेम, कारण की एक्सपेन्सेसमध्ये कुठलाही प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड नसणार आहे. ओके त्यामुळे टोटलमध्ये सुद्धा सेम आणि कॉस्ट कॉलममध्ये सुद्धा सेम. ओके नेक्स्ट आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. टोटल कॉस्ट आहे 99,000. ओके इथली सेकंड कॉलममध्ये फाइंड आउट होते 90,212 आणि प्रॉफिटची टोटल फाइंड आउट होते 8,788. ओके 9,500मधून आपण 712 मायनस करून 8,788. ओके ही आपली प्रॉफिटची आपली टोटल आपली फाइंड आउट होते. ओके नेक्स्ट आपल्याला आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं किंवा प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचे करंट प्रोसेसचा प्रॉफिट. ओके तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे 25% सांगितलेलं आहे ऑन ट्रान्सफर प्राईस. तर त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. 25% ऑन ट्रान्सफर प्राईस म्हणजे किती पर्सेंट ऑन कॉस्ट प्राईस ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तर त्यासाठी सेम चार्ट सेलिंग प्राईस आपल्याला सांगितलेली आहे. सेलिंग प्राईस आपण ॲज्युम करणार आहोत कारण सेलिंग प्राईसवरती आपला पर्सेंटेज प्रोव्हाइड केले म्हणून सेलिंग प्राईस आपण 100 ॲज्युम करणार आहोत. त्यावरती प्रॉफिट पोर्शन सांगितलेलं आहे 25. ओके त्यामुळे कॉस्ट प्राईस आपली फाइंड आउट होईल 75. ओके कॉस्ट प्राईस आपली फाइंड आउट होईल 75 रुपीज. ओके 25% ऑन सेलिंग प्राईस प्रोव्हाइड केलेले आहे. मग सेलिंग प्राईस 100 असेल तर प्रॉफिट पोर्शन असेल त्याच्यामध्ये 25. कॉस्ट प्राईस असेल 100 मायनस 25. सेल मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईस 75 रुपीज. तर कॉस्ट प्राईस कधी 100 असताना किती, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला फाइंड आउट करायचं 100 डिवाइड बाय 75 इंटू 25. ओके 100 डिवाइड बाय 75 इंटू 25. अमाऊंट फाइंड आउट होते आपल्या 33.33%. ओके म्हणजे 1/3 आपला प्रॉफिट असणार आहे. ओके 1/3 प्रॉफिट असणार आहे म्हणून 99,000च्या 1/3 फाइंड आउट करा. 1/3 आपला फाइंड आउट होते 33,000. ओके टोटलमध्ये आपण प्रॉफिट फाइंड आउट केला 33,000. तोच आपला प्रॉफिट आपला सेम आपल्याला मेन्शन करायचा प्रॉफिट कॉलममध्ये 33,000. ओके प्रॉफिट आपल्याला मेन्शन करायचं 33,000. ओके नेक्स्ट आपल्याला फायनल आपल्याला टोटल करायचे. ती टोटल आपल्याला नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करायचे. ओके ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 3. ओके ती आपल्या प्रोसेस 3ला ट्रान्सफर करायची. ही प्रोसेस 3ला ट्रान्सफर झाले 132, 90,212 अँड 41,788. ओके नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला ट्रान्सफर करायचे. ओके नेक्स्ट प्रोसेसमधली आता इन्फॉर्मेशन ओपनिंग स्टॉक प्रोव्हाइड केलं आहे 10,000 आणि त्यामध्ये प्रॉफिट पोर्शन इन्क्लूड आहे 2,800. ओके त्यामुळे ओपनिंग स्टॉक आपल्याला टोटल कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे 10,000 आणि प्रॉफिट कॉलममध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे 2,800. बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला मेन्शन करायचं आहे कॉस्ट कॉलममध्ये. ओके 10,000 टोटल कॉलममध्ये, 2,800 प्रॉफिट कॉलममध्ये आणि 7,200 बॅलन्सिंग अमाऊंट कॉस्ट कॉलममध्ये. ओके नेक्स्ट प्रोव्हाइड केले आपल्याला डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट वेजेस आपल्याला प्रोसेस अकाउंटच्या डेबिट साईडला
आणि ते डायरेक्ट टोटल कॉलममध्ये आणि कॉस्ट कॉलममध्ये दोन्ही कॉलममध्ये सेम अमाऊंट येईल, कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट पोर्शन नाही आहे. ओके, 40,000 अँड 50,000. नेक्स्ट आपल्याला टोटल फाइंड आउट करायचे आपल्याला, कारण की क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचे, त्यामुळे आपल्याला टोटल फाइंड आउट करायचे. ओके, आता इथे प्रॉफिटची सुद्धा टोटल 2,800 41,788 इज इक्वल टू 44,558. ओके, 588. ओके, नेक्स्ट आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. क्लोजिंग स्टॉक आहे 32,000. क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शन करायचं आहे 32,000. टोटल कॉलममध्ये मेन्शन होईल 32,000. आता त्यामधलं आपल्याला प्रॉफिट पोर्शन फाइंड आउट करायचं. तर प्रॉफिट पोर्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायला लागेल. प्रॉफिट पोर्शन फाइंड आउट करण्यासाठी कॉस्ट कॉलमची टोटल, तर कॉस्ट कॉलमची टोटल आपल्या किती आहे 187,412. 187,412 कॉस्ट कॉलमची टोटल डिवाइड बाय टोटल कॉलमची टोटल 2,32,000. 2,32,000 इंटू स्टॉकची टोटल. स्टॉकची अमाऊंट जेवढी आहे तेवढी आपल्याला इंटू करायचे. स्टॉकची अमाऊंट आहे 32,000. म्हणजे हा जो 32,000चा जो स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट पोर्शन किती आहे तो आपल्याला फाइंड आउट झाला आहे. प्रॉफिट पोर्शन आहे 25,850. ओके, सॉरी, कॉस्ट पोर्शन आपण फाइंड आउट केला. रिमेनिंग अमाऊंट प्रॉफिट पोर्शन असणार आहे. ओके, हा आपण कॉस्ट पोर्शन आपण फाइंड आउट केला 25,850. टोटल स्टॉक होता 32,000, म्हणजे आपला प्रॉफिट पोर्शन येतो आहे 6,150. ओके, 6,150 आपला प्रॉफिट पोर्शन येतो आहे. ओके, आपल्याला टोटल करायचे, हे लेस होतील, म्हणजे लेस करायचे आहेत आपला क्लोजिंग स्टॉक. लेस करून आपल्या अमाऊंट फाइंड आउट होते. प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके, ही प्राईम कॉस्ट फाइंड आउट झाली 2 लाख रुपीज. ओके, 2 लाख रुपीज, 1,61,562 अँड 38,438. ओके, आपली प्राईम कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट आपल्याला ओव्हरहेड ॲड करायचे आहेत. प्रॉब्लेममध्ये दिलेले आपल्याला ओव्हरहेड ॲड करायचे 25,000. अदर कुठलेही ओव्हरहेड असून देत. जेव्हा तुम्हाला प्राईम कॉस्टवरती जेव्हा कॅल्क्युलेशन सांगतात, स्टॉकचं कॅल्क्युलेशन तुम्हाला प्राईम कॉस्टवरती करायला सांगतील, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला ॲड करायचे. म्हणजे इथे वरती आपण फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस मेन्शन करणार, म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, या तीनच गोष्टी आपण वरती आपण शो करणार आहोत. आणि रिमेनिंग ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला ओव्हरहेड वगैरे जे असतील ते आपल्याला खाली आपल्याला शो करायचे आहेत. ओके, ते आपल्याला सेपरेट शो करायला लागतील, कारण आपल्याला स्टॉकचं कॅल्क्युलेशन जे आहे ते प्राईम कॉस्टवरती करायला सांगितले, त्यामुळे आपण हे सेपरेट आपण कॅल्क्युलेट करून आपण दाखवतोय. सेपरेट आपण टोटल कॉस्टमध्ये आपल्याला ते सेपरेट ॲड करायचे. ओके, तर 25,000 रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत ओव्हरहेड. तर 25,000 रुपीज आपण मेन्शन केले. 25,000 रुपीज ओव्हरहेड होते, प्रोडक्शन ओव्हरहेड. ते आपण 25,000 ते ॲड करून आपल्याला इथे टोटल आपल्या अमाऊंट फाइंड आउट होईल. ओके, आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं थर्ड प्रोसेस. तर थर्ड प्रोसेसला आपल्याला सांगितलेलं 10% ऑन सेल प्राइस आहे. ओके, 10% ऑन सेल प्राइस म्हणजेच किती येणार आहे. ओके, सेल प्रॉफिट आणि कॉस्ट प्राइस. ओके, जेव्हा आपल्या सेलिंग प्राइसवरती पर्सेंटेज प्रोव्हाइड करतात तेव्हा आपल्या सेलिंग प्राइस आपल्याला 100 एज्युम करायचे. त्यावरती प्रॉफिट पर्सेंट आपल्याला प्रोव्हाइड केलं 10%, म्हणून 10 रुपीज येईल. कॉस्ट प्राइस येईल सेल प्राइस मायनस प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राइस आपल्याला फाइंड आउट होईल. कॉस्ट प्राइस आपले 90 रुपीज. ओके, तर आता कॉस्ट प्राइस 100 असताना आपल्याला प्रॉफिट किती येईल, म्हणजे आपल्याला कॉस्ट प्राइसवरती किती पर्सेंटेज ते आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, तर ते फाइंड आउट करताना 100 डिवाइड बाय 90 इंटू 10, 11.11%. ओके, 11.11% आपल्याला प्रॉफिट पोर्शन आपला फाइंड आउट होतो आहे. ओके, त्यामुळे 11.11% आपला फाइंड आउट केला तर तुम्हाला 25,000 रुपीज तुमचा प्रॉफिट फाइंड आउट होईल. ओके, 25,000 रुपीज तुमचा प्रॉफिट फाइंड आउट होईल. तो सेम प्रॉफिट कॉलममध्ये मेन्शन करा. ओके, नेक्स्ट पुन्हा सेम टोटल करायचे आणि ती टोटल आपल्या नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करायचे. तर नेक्स्ट प्रोसेस तुमच्या करंट प्रॉब्लेममध्ये आहे फिनिश स्टॉक. प्रोसेस नाही आहे, आपल्या फिनिश स्टॉकला ते ट्रान्सफर करायचे. ओके, त्यामुळे ही सेम आपण गोष्ट आपण फिनिश स्टॉकला इथे ट्रान्सफर करणार आहोत. ओके, फिनिश स्टॉकला ट्रान्सफर होईल. आता फिनिश स्टॉकचं इन्फॉर्मेशन मेन्शन करताना फिनिश स्टॉकचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 25,000 आणि ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट पोर्शन दिलेलं आहे 10,000 रुपीज. त्यामुळे आपण 25,000 टोटल कॉलममध्ये मेन्शन करणार आहोत. 25,000 आपण टोटल कॉलममध्ये मेन्शन करणार आहोत आणि 10,000 रुपीज प्रॉफिट कॉलममध्ये मेन्शन करू. आणि रिमेनिंग अमाऊंट बॅलन्सिंग अमाऊंट आपली कॉस्ट प्राइस आपली फाइंड आउट होईल 15,000. ओके, रिमेनिंग बॅलन्सिंग अमाऊंट आपली कॉस्ट प्राइस फाइंड आउट होईल 15,000. ओके, आता हे थर्ड फिनिश स्टॉकमध्ये कुठले एक्सपेन्सेस नाही आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट आपण त्याची टोटल करणार आहोत.
ओके, आणि त्यावरून आपण क्लोजिंग स्टॉकचं आपण व्हॅल्युएशन आपण करणार आहोत. ह्याच्या दोघांची आपण ॲड करून आपण टोटल फाइंड आउट केली. आता क्लोजिंग स्टॉक किती दिले त्यापुढे आपण मेन्शन करणार आहोत. 33,000 क्लोजिंग स्टॉक आहेत. ओके, त्यामुळे 33,000 क्लोजिंग स्टॉक मेन्शन केले. पुन्हा आपण कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत क्लोजिंग स्टॉकचं. ओके, सेम सिच्युएशन. कॉस्ट कॉलमची टोटल आहे 2,01,562. 2,01,562. 2,01,562. ओके, डिवाइडेड बाय टोटल कॉलमची टोटल 2,75,000 इंटू करंट पिरियडचा जो स्टॉक आहे तो करंट पिरियडचा आपला स्टॉक किती आहे 33,000. ओके, त्यामुळे आपल्या इथे कॉस्ट प्राइस आपली फाइंड आउट होते 24,187. ओके, 24,188. ओके, आपल्याला कॉस्ट प्राइस आपल्या फाइंड आउट होते त्या स्टॉकची. बॅलन्सिंग अमाउंट आपला प्रॉफिट पोर्शन आपला फाइंड आउट होईल 8,812. ओके, 33,000 मायनस 24,188 इज इक्वल टू 8,812. ओके, टोटल करा आणि आपला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा फायनल. ओके, टोटल करा. ही टोटल केली का आपलं टोटल केल्यानंतर आपल्याला सेल्स मेन्शन करायचे. ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले ते आपल्याला सेल्स मेन्शन करायचे. सेल आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेले आहे 3 लाख रुपीज. ओके, 3 लाख रुपीजचे सेल मेन्शन केले ते आपल्याला क्रेडिट साईडला बाय सेल्स मेन्शन करायचे. ओके, सेल्स मेन्शन करायचे. टोटल कॉलममध्ये फक्त मेन्शन करायचे 3 लाख रुपीज. ते टोटल करा आणि ते इकडे ट्रान्सफर करून घ्या. ही बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. ग्रॉस प्रॉफिट बॅलन्सिंग अमाऊंट आपली फाइंड आउट होते. नेक्स्ट ज्या बाकीच्या गोष्टी आहेत जी टोटल कॉस्ट आहे ती आपण ट्रान्सफर करून घ्या. टोटल कॉस्ट इकडे ट्रान्सफर होईल बॅलन्सिंग अमाऊंट. ओके, नेक्स्ट ही सुद्धा जी टोटल आपण जे मेन्शन केली ती टोटल ट्रान्सफर करून घ्या आणि ती टोटल आपली इथे मेन्शन होईल. ओके, आपल्याला एवढंच आपल्याला करायचं आहे की जो फायनल जी आपली प्रोसेस असेल त्या फायनल प्रोसेसच्या वेळेस आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करताना आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची प्रॉफिटसाठी. ओके, सेलमधून आपल्याला जी टोटल कॉस्ट प्राइस होती ती मायनस करायची. आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट आपला प्रॉफिट फाइंड आउट होईल. ओके, ओके, आपण हे फर्स्ट आपण फाइंड आउट केलं प्रोसेस कॉस्ट अकाउंट शोइंग द प्रॉफिट एलिमेंट ॲट ईच स्टेज. आपण ह्या तिन्ही आपण प्रोसेस अकाउंट आपण इथे फाइंड आउट केले. आता आपल्याला ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट ओके, ॲक्च्युअल रिअलाइज प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. ओके, आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा. पण ह्या चार्टमध्ये आपल्याला आता अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायला लागेल ती म्हणजे ओपनिंग स्टॉकसुद्धा आपल्याला ॲड करायला लागेल. अनरिअलाइज प्रॉफिट इन ओपनिंग स्टॉक. ओके, ते सुद्धा ॲक्च्युली इथे शो करतो. ॲक्च्युली ओपनिंग स्टॉकसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे अनरिअलाइज प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी. ओके, जो आपण ऑलरेडी जो मेन्शन केला जो प्रॉफिट आहे जो टोटलमध्ये मेन्शन केलेला प्रॉफिट आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, 7,500 इथले आहेत ॲक्च्युली 7,500. ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये नील आहे 7,500. त्यामुळे नेट आपले 7,500 फाइंड आउट होत आहे. ओके, फर्स्ट प्रोसेसचा आपला प्रॉफिट आहे 7,500. ओके, तो 7,500 मेन्शन होईल ओपनिंग नील क्लोजिंग नील. कारण की ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट पोर्शन नाही आहे. क्लोजिंग बॅलन्समध्ये सुद्धा प्रॉफिट पोर्शन नाही आहे क्लोजिंग स्टॉकमध्ये. ओके, त्यामुळे ते दोन्ही ठिकाणी नील येईल आणि ती डायरेक्ट अमाऊंट आपली फायनल कॉलममध्ये मेन्शन होईल. ओके,
हे बघा इथे 7500 ओपनिंग नील, क्लोजिंग नील, आणि हा जो ॲक्च्युअल प्रॉफिट आहे ना, तो ॲक्च्युअल प्रॉफिट आपला इथे मेन्शन आहे 7500 रुपीज. ओके, प्रॉफिटच्या कॉलममध्ये आहे. ओके, 7500. नेक्स्ट सेकंड प्रोसेस मेन्शन होईल. सेकंड प्रोसेसमधला प्रॉफिट तुम्ही बघितला. सेकंड प्रोसेसमध्ये प्रॉफिट आहे आपला 33,000. ओके, ओपनिंग प्रॉफिट होता, ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट अवेलेबल होता 2000 रुपीज, तो मायनस होईल. म्हणजे 33,000 मायनस 2000 इज इक्वल टू 31,000. सॉरी, ॲड होईल तो प्रॉफिट. ओके, 33,000 प्लस 2000 इज इक्वल टू 35,000, आणि मायनस क्लोजिंग स्टॉकमधला प्रॉफिट मायनस होईल, 712 रुपीज मायनस होतील. ओके, तर फाइंड आउट करा. 35,000 मायनस 712, 35,000 मायनस 712 इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट होत्या 34,288. ओके, तर आपले 34,288 हे आपला ॲक्च्युअल प्रॉफिट आपला मेन्शन होईल. 34,288 ॲक्च्युअल प्रॉफिट. ओके, जो इथे मेन्शन आहे ॲक्च्युअल प्रॉफिट 34,288. ओके, नेक्स्ट सेम सिच्युएशन थर्ड प्रोसेस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. थर्ड प्रोसेस फाइंड आउट करताना प्रॉफिट होता 25,000, म्हणून प्रॉफिट कॉलममध्ये मेन्शन होईल 25,000. ॲड ओपनिंग स्टॉकमधला प्रॉफिट, मग 25,000 प्लस 2,800 मायनस क्लोजिंग स्टॉकमधला प्रॉफिट पोर्शन, मायनस क्लोजिंग स्टॉकमधला प्रॉफिट पोर्शन 6,150. ओके, इज इक्वल टू तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट होईल, तो ॲक्च्युअल प्रॉफिट असेल. तो अमाऊंट आहे 21,650. 21,650. ओके, ही अमाऊंट आपली फाइंड आउट होते 21,650 ही थर्ड प्रोसेसची. आता फायनल जो फिनिश स्टॉकमध्ये आपल्याला प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फिनिश स्टॉकमध्ये आपल्याला टोटल प्रॉफिट होता 58,000. ओके, तर 58,000मधून आपल्याला मायनस ॲड करायला लागतील ओपनिंग स्टॉकमधला प्रॉफिट पोर्शन. ओपनिंग स्टॉकमधला प्रॉफिट पोर्शन आहे 10,000 रुपीज. ॲड 10,000 रुपीज मायनस क्लोजिंग स्टॉकमधला प्रॉफिट पोर्शन. क्लोजिंग स्टॉकमधला प्रॉफिट पोर्शन 8,812. 8,812 इज इक्वल टू तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट होतो. ॲक्च्युअल प्रॉफिट तुम्हाला फाइंड आउट होते 59,188. 59,188 तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉफिट फाइंड आउट होतो आहे थर्ड प्रोसेस फिनिश स्टॉकचा. ओके, अशा पद्धतीने हा तुमचा ॲक्च्युअल प्रॉफिट तुमचा फाइंड आउट होते 1,22,626. ओके, ओके, आता लास्ट आपल्याला पॉईंट एक सांगितलेला आहे स्टॉक व्हॅल्युएशन. तर स्टॉक बॅलन्स शीट पर्पजसाठी जो स्टॉक आपल्याला जो फाइंड आउट करायचा तो स्टॉक एक सिम्पल आहे. या सर्व स्टॉकचे आपल्याला टोटल करायचे. जो कॉस्ट कॉलममध्ये जो मेन्शन केला आहे तो स्टॉक आपल्याला मेन्शन करायचा आहे. आपण कॉस्ट बॅलन्स शीटला आपण फक्त क्लोजिंग स्टॉक मेन्शन करतो, त्यामुळे प्रत्येक प्रोसेसचा क्लोजिंग स्टॉक फक्त मेन्शन करा. ओके, फर्स्ट प्रोसेसचा क्लोजिंग स्टॉक आहे 5,000 रुपीज. ओके, सेकंड प्रोसेसचा क्लोजिंग स्टॉक आहे. कॉस्ट कॉलममधली अमाऊंट फक्त आपल्याला मेन्शन करायचे. आपल्याला क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटला किती मेन्शन करायचं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. सेकंड प्रोसेसचा आहे 5,288. 5,288 प्लस थर्ड प्रोसेसचा क्लोजिंग स्टॉक 25,850. 25,850 आणि लास्ट प्रोसेस जे फिनिश स्टॉक आहे त्यामधला क्लोजिंग स्टॉक 24,188. ओके, तर आपल्याला बॅलन्स शीट आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला शो करायला लागेल 60,326. ओके, 60,326 आपल्याला बॅलन्स शीटला आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपला शो होईल. ओके, कॉस्ट कॉलममधले जेवढे स्टॉक आपण मेन्शन केलेला आहे क्लोजिंग स्टॉक जो कॉस्ट कॉलममध्ये जो मेन्शन केला आहे तो आपल्याला बॅलन्स शीटला आपल्याला शो करायचा आहे. त्यामुळे फक्त त्याची आपण टोटल करून आपल्याला शो करायचे. ओके, ओके.